5 राज्यांमध्ये आता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या विधानसभेसाठीची ओपिनियन पोल निवडणूक पूर्व मतदारांचं सर्वेक्षण केलं जाते आणि त्याचे आकडे समोर येत आहेत. बऱ्याच संस्था हे सर्वेक्षण करतात. काही जणांचे आकडे त्यातल्या त्यात विश्वासार्ह असतात, काही जणांचे आवाज सभा रंगवलेले असतात किंवा विशिष्ट पक्षाची तळी उचलायची म्हणून तसे आकडे समोर ठेवले जातात. आपण सगळ्यांचा एकत्रित असा विचार करू. त्यातल्या त्यात टाइम्स नाऊचे आकडे मला थोडेसे विश्वासार्ह वाटले म्हणून मी त्या आधाराने म्हणजे बाकीचे पण आकडे आणि त्या आधाराने तुमच्यासमोर काही जे निष्कर्ष थोडेसे वेगळे निघत आहेत ते आपण त्याचा विचार करूयात. प्रत्यक्षामध्ये निकाल काय लागतील, आकडे समोर अजून काय येतील ती गोष्ट वेगळी. आणि हे निवडणूक ओपिनियन पोल बऱ्याचदा चुकलेले पण आहे, त्याच्यावर तसं अवलंबून राहायची काही गरज नाही. फक्त काही निष्कर्ष मात्र त्याच्यातून आपण काढू शकतो. मूड ऑफ द नेशन तसं मूड ऑफ द स्टेट, मतदारांचा कल काय आहे थोडासा त्याचा अंदाज येऊ शकतो. सगळ्यात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमधून 80 खासदार निवडून जातात, त्याच्यामुळे स्वाभाविकच त्याला महत्त्व आहे. भाजपसाठी एक दिलासा देणारी गोष्ट अशी आहे की त्यांची सत्ता राहील असं सगळे सांगतायत, पण त्यांचं बहुमत घटेल. 60-70 जवळपास आमदार त्यांचे कमी होतील. म्हणजे जी काही नाराजी आहे प्रस्थापितांच्या विरोधात त्याचा एक फटका बसेल. पण दुसरीकडून त्यांना हटवण्याच्या बाबतीमध्ये मात्र मतदार तेवढा जागरूक नाही आहे, म्हणजे त्याची तयारी नाही आहे. कमी बहुमतानं का होईना त्यांचं सरकार येईल. दुसऱ्या नंबरचा पक्ष समाजवादी पक्ष राहील, ज्यांना 110, 115, 120 पर्यंतच्या जागा दाखवण्यात आलेल्या आहेत. मला याच्यातला जो एक निष्कर्ष वेगळा सांगायचा आहे तो असा की ओवेसी सारखे जे भडक लोक होते, जे भडक पद्धतीचे वक्तव्य करायचे, निवडणुकीच्या आधी जाणीवपूर्वक त्यांची एक हवा केली जायची. पश्चिम बंगाल हे त्याच्यातलं अतिशय चांगलं उदाहरण आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही यापूर्वी पण त्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे. मुस्लिम मतदार किती, मुस्लिम मतदार जास्त असलेले मतदारसंघ किती आणि त्याच्यामुळे ओवेसी कसं हे करणार. प्रत्यक्षामध्ये ओवेसींनी जेमतेम 8च जागा लढवल्या, आल्या तर एकही नाही ती गोष्ट वेगळी. तसेच फुरफुरा शरीफच्या पीरजादा अब्बास शरीफ जे होते त्यांच्या बाबतीमध्ये अशीच हवा केल्या गेली होती. हे मुस्लिमांचं ध्रुवीकरण करण्याच्यासाठी म्हणून माध्यमं जाणीवपूर्वक जो काही खेळ करतात तो मतदार नाकारतात. हे आत्ताच्या या सर्वेक्षणमधून, प्रत्यक्षामध्ये निवडणुकीचे निकाल काय लागतील ती गोष्ट वेगळी, की ओवेसी सारख्या पक्षांना कुठलीही जागा या सगळ्या सर्वेक्षणांमध्ये दाखवण्यात आलेली नाही. जे काही भाजपवर नाराज असलेले मतदार सरळ मुस्लिम असो की हिंदू असो ते सरळ उठून समाजवादी पक्षाकडे जातील. जसे की पश्चिम बंगालमधले बहुतांश मुस्लिम मतदार हे ममता दीदीकडे गेले, TMC तृणमूल काँग्रेसकडे गेलेले होते. म्हणजे ह्यांना या उटपटांग लोकांना काही फारशी जागा नाही. ज्यांना भडक पद्धतीचं वक्तव्य करायचे आहे त्यांचं राजकारण एक मर्यादित आहे, संकुचित स्वरूपातलं ज्यांचं राजकारण आहे आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून त्याचा फायदा दुसऱ्यांना मिळतो असं जे सांगत होते तसं आता होत नाही आहे. सरळ ही मतं सर्वसमावेशक व्यापक अशा दुसऱ्या कुठल्याही पक्षाला जातील समाजवादी पक्षासारख्या, पण ती अशा कट्टरपंथी ह्याच्याकडे जाणार नाहीत मुस्लिमांची मतं असं दिसतं आहे. दुसरं याच्यानंतरचं महत्त्वाचं राज्य ज्याची चर्चा झाली पाहिजे ती पंजाब. पंजाबमधले जे निकाल म्हणजे जे ओपिनियन पोल समोर येतात ते थोडेसे धक्कादायक आहेत. थोडेसे धक्कादायक म्हणजे प्रस्थापितांना जे विचार करणार त्यांना धक्कादायक आहे. पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसची सत्ता होती, त्यांच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, ते प्रदेशाध्यक्ष सिद्धू आणि त्यांचं भांडण आणि असंख्य गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत. चन्नीसारखा आता थोडाफार बाहुलं म्हणावा असा मुख्यमंत्री तिथे बसवलेला आहे. आता अडचण अशी आहे की ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या सर्वेक्षणांनी, बहुतांश सर्वेक्षणांनी आम आदमी पक्षाला त्या ठिकाणी सत्ता स्थापन करता येईल असा निष्कर्ष सांगितलेला आहे. मला तो यासाठी महत्त्वाचा वाटतो की प्रस्थापित भाजपाच्या विरोधामध्ये जी एक विरोधी पक्षाची जागा रिकामी आहे ती भरून काढण्यास काँग्रेस सक्षम नाही. हे परत समोर आलेलं चित्र आहे. म्हणजे ती जागा रिकामी राहील का, तर तसंही नाही. म्हणून ती भरून काढण्यासाठी जे बाकीचे पक्ष आहेत, ज्याच्यामध्ये जसं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी ती जागा भरून काढली, उत्तर प्रदेशमध्ये आता समाजवादी पक्ष ती जागा भरून काढतो आहे आणि पंजाबमध्ये ही जागा भाजप किंवा अकाली दल किंवा अमरिंदर सिंग यांची नवीन पक्ष यांचा ह्याच्या बाबतीत अजून काहीही लोकांनी सांगितलेलं नाही. पण आम आदमी पक्ष मात्र त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निवडून इतकंच नव्हे तर त्यांची सत्ता येईल, म्हणजे ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हा जो सांगितलेला निष्कर्ष आहे, कोणाला पटो न पटो, ह्याच्यामध्ये पुरोगाम्यांची अडचण ही आहे की समजा काँग्रेसचा पराभव झाल्याच्या नंतर जर भाजप येत असेल तर त्यांचं तिळपापड होतो. पण आता अडचण अशी आहे की काँग्रेसचा पराभव होतोय पण भाजपचा तिथं विजय होत नाहीये. आम आदमी पक्षासारखा
तुमच्या भाषेमध्ये तथाकथित सेक्युलर असलेला आणि पुरोगामी असलेला पक्षच कदाचित तिथे सत्ता स्थापन करू शकेल। याच्यानंतरचं खालोखाल तिसरं राज्य आहे ज्या ठिकाणाहून 5 खासदार निवडून जातात ते आहे उत्तराखंड। उत्तराखंडमध्ये आतापर्यंत बदल होत आलेले होते, काँग्रेस भाजप। काँग्रेस निवडणुकींच्या बाबतीमध्ये गंभीर नाही, राजीव गांधी हे बिलकुल बेजबाबदारपणे वागतात, हे वारंवार आम्ही सांगितलं होतं आणि काही आमचे दर्शक टीका पण करतात, प्रेक्षक टीका पण करतात की तुम्ही का म्हणून परत राहुल गांधीवर टीका करता। वास्तविक राहुल गांधींनी अगदी आत्ता पंजाबमध्ये जी निवडणुकीची सभा ठरलेली होती ती ठरलेली असताना ती सोडून देऊन ते परदेशामध्ये हॅपी न्यू इयरसाठी निघून गेले। किंवा याच उत्तराखंडमध्ये ज्याची मी आता चर्चा करतो आहे त्यांच्या सभेमध्ये त्यांनी बिपिन रावत, सेनापती बिपिन रावत यांचं मोठं कटआउट लावलं आणि ज्याच्यावरती गदारोळ माजला होता। आम्ही त्याच्यावरती पण एक व्हिडिओ केलेला आहे। ज्या काँग्रेस पक्षाने ज्यांना गली का गुंडा म्हणलं त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावरती बिपिन रावतांचं कटआउट तेही इंदिरा गांधीच्या कटआउटपेक्षा, राहुल गांधीच्या कटआउटपेक्षा मोठं वापरावं लागतं आहे। इतकं करूनही त्यांना सत्ता मिळताना दिसत नाही आहे उत्तराखंडमध्ये। त्यांच्या नेतृत्वाच्या कशा मारामाऱ्या झाल्या, कसे वाद झाले ही गोष्ट समोर आहे। म्हणजे पंजाब जिथे तुमची सत्ता आहे तिथे तुम्ही गमावत आहात, जिथे तुम्हाला सत्ता मिळण्याची शक्यता आहे त्या उत्तराखंडमध्ये पण तुम्ही तसा प्रयत्न करत नाहीत। आणि चौथं जे राज्य आहे म्हणजे 5वं राज्य मणिपूर आहे त्याचा मी यासाठी उल्लेख करत नाही की नेहमीच या ठिकाणचे निकाल हे जो केंद्रातला सत्ताधारी पक्ष आहे त्याला अनुकूल राहिलेले आहेत। आता ही सर्वेक्षण असं सांगतायत की भाजप आणि त्याच्याबरोबर असलेले मित्र पक्ष मिळून त्या ठिकाणी सरकार बनवतील। गोवा हे जे राज्य आहे त्या ठिकाणी भाजपची सध्या सत्ता आहे, पण भाजपला यापूर्वी सुद्धा बहुमत नव्हतं। काँग्रेसचे आमदार वास्तविक जास्त होते, प्रत्यक्षात बहुमत नसलं तरी, पण इतकं करून सुद्धा काँग्रेसला सत्ता स्थापन करता नाही आली। ती सत्ता स्थापन करण्याचं काम भाजपने केलं आणि काँग्रेस त्याच्यातून सावरली नाही। अजूनही काँग्रेस ही मोठी शक्ती आहे, पण काँग्रेसला त्याच्या जीवावरती सत्ता मिळेल असं हे ओपिनियन पोल सांगत नाहीत। सगळे असं सांगतायत की काँग्रेसचं नेतृत्व हे लढण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे, कार्यकर्त्यांना ते बळ देऊ शकत नाही। त्याच्यामुळे उत्तराखंड असो की गोवा असो ज्या ठिकाणी काँग्रेसला सत्ता मिळण्याची शक्यता आहे पण ते आपणहून ती सत्ता गमावत आहेत। म्हणजे हा त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे। मणिपूरचं तर मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या नॉर्थ ईस्टमध्ये, ईशान्य भारतामध्ये वारंवार असं घडलेलं आहे की जो कोणी केंद्रातला बलवान पक्ष असेल जर तो सतत तिथे राहिला 2014, 2019 आता हळूहळू त्या ठिकाणचे सगळे गट केंद्रीय नेतृत्व सत्तेवर असलेल्या पक्षाशी जुळून घेतात आणि त्या पद्धतीनं त्यांची सत्ता तिथे येते। आसाममध्ये प्रत्यक्ष भाजपने स्वतःच्या चिन्हावरती सलग 2दा निवडणुका लढवून जिंकून दाखवल्यात की आपली सत्ता कशी स्थिर आहे। त्रिपुरामध्ये पण त्यांची सत्ता भाजपच्या चिन्हावरती आलेली आहे। आता ईशान्य भारतामधले इतरही छोटे मोठे गट हे भाजपशी व्यावहारिकदृष्ट्या जुळवून घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे। या 5 राज्यांमधलं चित्र बघितल्याच्या नंतर 2 गोष्टी स्पष्ट होतात ज्याच्यासाठी आम्हाला हा आवर्जून व्हिडिओ करायचा आहे। एक पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष त्याच्या ताब्यामधली जी सत्ता आहे ती कायम राखण्यामध्ये, म्हणजे त्यासाठीची त्याची जी मेहनत आहे की एक विशिष्ट टक्केवारी मतं आपण हक्कानं हाताशी ठेवायची, मग बाकीची जी काही नाराजी असते किंवा फ्लोटिंग वोट्स ज्याला म्हणतात मग त्या पद्धतीनं काही जागा कमी होतात किंवा एखादी चांगली तुमच्या बाजूने घटना घडली तर काही जागा वाढतात, पण आपली मतं पक्की असतात ज्याच्या जीवावरती तुम्हाला बहुमत मिळवता येतं। त्याच्यापेक्षा जास्तच्या ज्या जागा मिळवायच्या आहेत त्यासाठी इतर गोष्टी कारणीभूत ठरतात। काँग्रेसच्या बाबतीमधली अडचण अशी की पंजाब हे काँग्रेसच्या नेतृत्वात असलेलं राज्य जात आहे, उत्तराखंडमध्ये सत्ता मिळण्याची शक्यता असताना पण ते त्यांना मिळताना दिसत नाही आणि गोव्यामध्ये 3 राज्य अशी होती की एक सत्ता होती आणि 2 ठिकाणी त्यांचाच प्रमुख दावा होता। असं असतानाही काँग्रेस नेतृत्व बेजबाबदार असल्यामुळे, मी परत तो उल्लेख करतो, बेजबाबदार असल्यामुळे काँग्रेसला या ठिकाणी एक तर सत्ता राखणे पंजाबमध्ये किंवा 2 राज्यामध्ये नवीन पद्धतीनं सत्ता मिळवणे। आणि दुसरा जो महत्त्वाचा निष्कर्ष ह्या 5 राज्याच्या ह्याच्यातून निघतो आहे तो असा, भारतीय जनता पक्षाला जरी केंद्रामध्ये व्यवस्थित बहुमत प्राप्त झालेलं असलं आणि पुढच्या निवडणुकामध्ये मिळण्याची शक्यता असली तरी स्थानिक पातळीवरती राज्यांमध्ये त्यांच्या विरोधातली जी कोणी पक्ष आहेत काँग्रेस सोडून इतर पक्षांना लोक बळ द्यायला तयार आहेत। आता उलट या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन एक फ्रंट, एक आघाडी राष्ट्रीय पातळीवरती तयार करण्याची गरज आहे। UPA नाही, काँग्रेसपेक्षाही जसं आम आदमी पक्ष ह्या निवडणुकीमध्ये 3 राज्यांमध्ये, उत्तराखंडमध्ये पण त्यांना काही मतं दाखवलीत, प्रत्यक्षात आता काय होईल ती गोष्ट वेगळी, गोव्यामध्ये आहेत आणि पंजाबमध्ये त्यांची सत्ता येण्याची शक्यता आहे।
राहुल गांधी याच्यातून गायब झालेले होते निवडणुकीच्या प्रचारातून, त्याच्यावरची ही उसंत वाणी. आणि काही जण आवर्जून असं म्हणतात की काय म्हणून तुम्ही परत परत राहुल गांधींवरती टीका करता. प्रत्यक्षामध्ये राहुल गांधी यांचं वर्तणूक यांची तशीच राहिलेली आहे. अगदी आत्ता सुद्धा, यापूर्वी केरळमध्ये जेव्हा त्यांची सत्ता येण्याची शक्यता होती आत्ता झालेल्या निवडणुकांमध्ये, पण राहुल गांधी कसे बेजबाबदार पद्धतीनं वागले हे सगळ्यांना माहीत आहे. आणि त्याचा परिणाम हा झाला की 30-40 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सत्ताधारी पक्ष परत सत्तेवरती आला. अन्यथा केरळमध्ये दर 5 वर्षांनी बदल होतात. त्याच पद्धतीने नजीकच्या काळामध्ये उत्तराखंडमध्ये पण बदल होतात. पण काँग्रेस बेजबाबदार पद्धतीनं वागल्याने त्या ठिकाणी आहे ते सत्ताधारी परत राहण्याची शक्यता आहे. हे जे राहुल गांधीची भूमिका आहे, आपल्याच पक्षाची सभा आहे ना, आपण ती सोडून निघून जायचं. सोडून मैदान पळाला कप्तान, खाली घाली मान कार्यकर्ता. महत्ता कशाची इतुकी वाटली, गाठली इटली तातडीने. काँग्रेस जो मुख्य, सत्ता दावेदार, बेजबाबदार पंजाबात. बंगालात जैसे टाळून या सभा, संपविला उभा पक्ष सारा. तोची खेळ आता पंजाबात पुन्हा, सत्ता हाच गुन्हा वाटतो का. पराभवाचीच चढे यांना नशा, फिरो दशो दिशा कार्यकर्ता. स्वतःची घेतसे उडवणी खिल्ली, नवा शेख चिल्ली कांत म्हणे. आपणच बसलेली फांदी तोडणारा शेख चिल्ली याच्याबद्दलचे विनोद प्रसिद्ध आहेत. त्याच पद्धतीनं राहुल गांधी स्वतःच्याच पक्षाचं नुकसान करताना दिसत आहेत, त्याच्यामुळे तो शब्द असा वापरलेला आहे. निवडणुकांमधून भारतीय लोकशाही आणि भारतीय मतदार सुद्धा चांगला प्रगल्भ होत चाललेला आहे. जे चिन्ह दिसत आहेत की एका भाजपला सत्ता देत असताना सुद्धा त्याचं बहुमत घटवून त्यांच्यावरती आपला वचक आहे हे सिद्ध करतात. आम आदमी पक्षासारखा एक नवा पर्याय जर पंजाबामध्ये समोर आला तर भाजप, अकाली दल आणि काँग्रेस यांना सगळ्या प्रस्थापितांना बाजूला ठेवून त्याच्याकडे पण सत्ता सोपवण्याची त्यांची मानसिकता दिसून येते आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालांमध्ये काय येईल ते तर आपल्यासमोर असेलच, पण ह्या सगळ्या ओपिनियन पोलमधून एक साधारणतः मतदाराचा कल कसा आहे याचा अंदाज येऊ शकतो. नमस्कार.